असेल आणि या बॉलवरती मात्र केवळ आणि केवळ एकाच धावेवरती तुम्हाला संतुष्ट मानावं लागणार आहे। दोन्ही संघ अगदी विजयाच्या दिशेने विजय मिळवायचा याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत। पण तो क्रिकेटमध्ये कोणत्या तरी एका संघालाच विजय मिळतो आणि एका संघाला मात्र त्या पराजयाची चव चाखावी लागते। परंतु इथे संघ मात्र अगदी विजयाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतील का हे देखील पाहावं लागणार आहे। आणि आपली नक्कीच पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये हे जे दोन्ही संघ होते एक एक मॅच देखील खेळले होते आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्यांची वैयक्तिकरित्या ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते। या बॉलवरती चांगला मोठा प्रहार एफर्ट चांगले होते ऋषी केतलेच्या माध्यमातून चेंडू दन 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 कर सीमा रेषा पार इथे आलं ब्रँडेड चौकार ओढ मॅग्निफिशंट स्ट्रोक सुपर आउटस्टँडिंग फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। असं माहीत होतं की नक्कीच तो खेळाडू लॉंग ऑफचा खेळाडू अगदी कव्हरच्या क्षेत्राकडे आहे आणि नक्कीच तो डीपला होता आणि अगदी त्याच खेळाडूच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय। ऋषीने एफर्ट्स दिले परंतु चेंडूला पकडण्यासाठी अपयश आलं 4 धावा मिळालेत। आता फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय। ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लॉंग ऑफला लावला गेला नाही कव्हरच्या खेळाडूला बाहेर केले गेले त्यानंतर मिड ऑफ लावला गेला आहे मिड ऑन असेल लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे मिड विकेट देखील बाहेर आहे यावेळेला नक्कीच डीप स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर फाऊल आहे। मर्यादा रेषेचं उल्लंघन करताना आपण फलंदाजांना पाहिलंय म्हणजे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न तुम्ही जर पाहायला गेलं तर अंडरआर्म क्रिकेट खेळत आहे रेस्ट्रिक्शन्स आहेत त्या मर्यादा आहेत त्या मर्यादा रेषांचं तुम्हाला उल्लंघन तुम्ही करू शकत नाहीत अन्यथा या ठिकाणी जे न्याय देवता आहेत ते तुम्हाला पनिश करून तुम्हाला दंडित करतील। कुठेतरी मी तरी म्हणेन की ही जे बॉलिंग करत असताना बॉलर भाई मांडवकर सुदैवी ठरला नशिबानं साथ दिली कारण का हा बॉल मात्र सीमारेषेच्या दिशेनं जात होता आणि तिथे अंपायर्सनं सांगितलं की फलंदाजांना मात्र इथे चुका केलेत। त्याबरोबर तो मोठा फटका आणि इथे अंकितच्या माध्यमातून कॅच सोडली आहे। इथे तुम्ही कोणत्या खेळाडूची कॅच सोडताय तर सौरभ पाटील ही कॅच नाही तर मॅच कदाचित येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल की ही किती महत्वाची कॅच होती। सौरभ पाटील मागच्या मॅचचा हिरो ॲज अ आयकॉन हा या खेळाडू या संघाचा परंतु आता मात्र इथे अंकित कर्डेकडून मोठी चूक घडतेय। आपण म्हणतो ना क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चुकीला माफी नाहीये चुका घडल्या की अगदी प्रतिस्पर्धी संघ चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतो। एका महानतम खेळाडूला तुम्ही चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी नक्कीच एक मोठं जीवनदान देखील दिलेलं आहे। या बॉलवरती मोठा प्रहार आता बघा लॉंग ऑफच्या परिसरामध्ये जेलफे नमक शेडका इस खिलाडीने म्हणजे मागच्या बॉलवरती कॅच सुटली आणि लगेच चौका ठोकला एक खेळ समाप्त झालाय धाव संख्या जाऊन पोहोचले विदाउट लॉस 13 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 13 धावा धावफलकावरती असतील। खऱ्या अर्थानं अंकितची खूप मोठी चूक पाहायला मिळाली पहिल्याच ओव्हरमध्ये बिग स्टोरी म्हणजेच काय तर अंकितनं या ठिकाणी सौरभ पाटीलची कॅच सोडली आहे। दुसरं षटक असेल ट्रॅकवरती आता बॉलर मात्र अंकित कर्डेलाच गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय। केपी डॉमिनेटर्सच्या संघाची तुम्ही चर्चा करताय पहिलं षटक अगदी मी तरी म्हणेन किफायतीशीर टाकलं होतं जर का विकेट गेली असती ना तर या 4 धावा देखील मिळणं कठीण होतं 4 धावा मिळू शकल्या नसत्या। सौरभ पाटीलनं लगेच पुढच्याच बॉलवरती इरादा त्याचा स्पष्ट केलाय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग केली जाईल। शर्व मांद्रे त्या ठिकाणी हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभा राहिलाय। क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चेंजेस पहिलं षटक पॉवर प्लेच होतं ते आता मात्र समाप्त होईल म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर आता पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर तुम्ही किती खेळाडू मात्र बाहेर ठेवू शकता परंतु जर पाहायला गेलं तर शर्व तयार आहे। या बॉलवरती हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला एक धाव कंप्लीट जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल फेकलं जाईल बॉलरच्या हातामध्ये वेगानं एकच धाव फक्त मिळू शकेल। खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाची प्रशंसा करावी लागेल कारण का ही मॅच आपल्या संघासाठी खूप महत्त्वाची आहे। दोन्ही संघ आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आणि ही दुसरा विजय मिळवण्याच्या अगदी ध्येय घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते दाखल देखील झालेले आहेत। पहिल्या षटकामध्ये PS11 या संघाने बघा एकही विकेट गमावली नाहीये तर तिथे मात्र बघा गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करणारा जो खेळाडू म्हणजे भाई मांडवकर यांनी मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बघा खेळाडूंवरती बॉलिंग करत असताना एकंदरीत 13 धावा देखील खर्च केल्या होत्या संघाकडून। क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस चला अंकित लवकर बॉलिंग ट्रॅकवरती या तुम्ही। रोहित तू सांग
लेफ्ट आर्म यावेळेला ओव्हर द विकेट जर पाहायला गेलं तर राऊंड द विकेट बॉलिंग होती आणि इथे पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळते. दुहेरी धावा या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. आपण अनेकदा पाहिलं सर, ज्या ज्या वेळेला आपण टेनिस ओरम क्रिकेट फॉर्मॅट पाहतो ना, तेव्हा देखील एखाद्या बॉलरला एवढं फिल्डिंग सेट करायला वेळ लागत नसतो. इथे अंडरआर्म क्रिकेटमध्ये तेवढा वेळ मात्र हा बॉलर घेतोय की फिल्डिंग सेट करण्यासाठी. सौरभ पाटील तयार आहे. या बॉलवरती हलक्यातनं खेळले डीप मिड विकेटला शॉट खेळाडू मात्र तिथे नक्कीच होता, तिथे सर्कलच्या आतमध्ये. जोपर्यंत चेंडू फेकेल या बॉलवरती देखील 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट करताना पाहायला मिळतील. ताळमेळ मात्र अगदी सुरेख आहे. ताळमेळमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आहे, परंतु नक्कीच बल्ला खामोश आहे सौरभ पाटील या संघाचा, या खेळाडूचा. PS11 संघ खेळतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल झालाय. या बॉलवरती मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल आता टाकला जातोय बॉलरच्या साह्यानं. अंकित करडे येणारा पुढचा बॉल टाकेल. या बॉलला चांगला फटका खेळलाय मिड विकेटच्या क्षेत्राकडे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 कंप्लीट होताच प्रयत्न तिसरा धावेचा यशस्वीरित्या 3 धावा कंप्लीट. दुसरा षटक इन प्रोग्रेस मध्ये शर्व आणि त्याचबरोबर सौरभ पाटीलची ही जोडी. धावसंख्या मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. तर खऱ्या अर्थानं कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक मूर्ती चषक 2025 आणि सीझन 5 म्हणजेच पर्व 5वा आहे आणि सन्मानाच्या अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध असणारी स्पर्धा म्हणजेच FCT प्रीमियर लीग सीझन 5. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय आणि इथे फलंदाज शर्वच्या माध्यमातून मॅक्सिमम पाहायला मिळतोय. ब्रँडेड षटकार अंकित करडेवरती हा प्रहार केला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. एक्स्ट्रा घेऊन ठेव तुझ्याकडे. सौरभ पाटील मात्र कानमंत्र दिलाय शर्वला, म्हणजे घेऊन खेळतायत आपल्या खेळाडूला. ओपनिंग साठी आले शर्वला घेऊन, परंतु आता मात्र कशा प्रकारचा क्रिकेट असेल पाहावं लागेल. राहुलचा बॉल मात्र कमी गतीचा होता. 2 धावा मात्र तिथे बघायला मिळतील का? 1 धाव धावचेची संधी आणि इथे मात्र रॉकेट थ्रो केला गेलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचले विदाउट लॉस 30 20 2 ओव्हरचा खेळ संपला. धाव संख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कॉम्बॉक्स मध्ये देखील चेंजेस ऐकत राहतील. व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय क्षीरसागर सर. असताना या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा वसूल केलेल्या होत्या. अर्थात सौरभ पाटीलला मात्र याही वेळेला जीवनदान मिळालंय. अगोदरच्या ओव्हरमध्ये झेल सुटलेला होता अंकितच्या हातून आणि त्यानंतर पुन्हा एकदा याही बॉलवरती धावचित होता सौरभ वाचलेला आहे, तो देखील अंकितच्या हातामधून. अर्थात याचा फायदा मात्र सौरभ कसा उचलेल पुढच्या 12 बॉलमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटू शकेल. नॉन स्ट्राईक मार्कवरती शर्व ज्याची बॅट करताना तडपताना आपल्याला पाहायला भेटते. सातत्याने त्याच्या बॅटमधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये धावांचा इथे पाऊस पडला जातोय. सौरभ आणि त्याचबरोबर शर्व यांनी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत तब्बल 30 धावांची नाबाद पारी देखील इथे खेळली. तर गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहता भाई पुन्हा एकदा सज्ज होतो, ज्या भाईने पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 13 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्या समोर असणारे ते क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अर्थात सौरभ पाटील. या सौरभला देखील कुठेतरी खामोश ठेवणं गरजेचं आहे. याच्या अगोदर देखील त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. पुन्हा एकदा जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला भेटते. अगदी समोरच्या बाजूने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला भेटतात. वेगाने बॉलवरती आलेत, परंतु जोपर्यंत चेंडूची फेक करतील बॉलरच्या हातामध्ये तोपर्यंत पुन्हा एकदा 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटते. 33 धावा धावफलकावरती यशस्वीरित्या पूर्ण झालेत विदाऊट लॉस. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते आणि आता सर्व सज्ज होतोय षटक क्रमांक 3 मध्ये पुढच्या बॉलला सामोरं जाण्यासाठी. हा तोच खेळाडू ज्याच्या बॅटमधून एक खनखनी षटकार देखील पाहिलेला होता. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न आला. मिसफील्ड होते, त्याचा फायदा उचलला जातोय दोन्ही बॅटर्सकडनं. पुन्हा एकदा तिहेरी धाव चपकन स्कोरबोर्डवरती पूर्ण केली जाते. धावा झाले 36 या आकड्यावरती धाव संख्या पोहोचते. आतापर्यंत पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा वसूल करत PS11ने केपी डॉमिनेटर्सच्या संघाच्या समोर एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. केपी डॉमिनेटर्सच्या संघाच्या संदर्भात सांगायचं झालं तर मागच्या मॅचमध्ये भाई मांडवकरची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 4 षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेले होते, परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा सौरभ पाटीलच्या बॅटमधून हा शानदार स्ट्रोक आलेला होता. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान रनिंग दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. तिसरी धाव देखील सक्सेसफुली पूर्ण होती आहे. सो प्रत्येक बॉलवरती तिहेरी धावसंख्या मात्र 39 या आकड्यावरती. अजून देखील शेवटचे 3 बॉल बाकी या षटकाच्या पूर्णत्वासाठी.
भाई मांडवकर पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना त्याच्या समोर आहे तो अर्थात छोट्या उंचीचा शर्व. यावेळेला फटका फसलाय का? नो बॉलचा इशारा आलाय. झेल तर सुटलाय तिकडे. फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न भीमवर होता पण त्यांनी दंडित केलं इथे संभवता. आणि जर आपण बघितलं तरी स्प्लाइटेड बॉल होता. अगदी वरून बॉल खाली येण्याचा जो प्रयत्न आपण पाहिलेला होता त्यामुळे पंचांनी दंडित केलं. दरम्यान धावा मात्र इथे पूर्ण झालेल्या आहेत. 3 घेतल्या ना सर? धावसंख्या मात्र 4 ने पुढे सर केल्या. दंडित केलं इथं पंचांनी. भीमर टाकण्याचा प्रयत्न केला होता. फ्लाइटेड बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर झालेला होता. धावसंख्या मात्र तुम्ही पाहताय 42-42 या आकड्यावरती पोहोचली आहे. 43 माफ करा 43 या आकड्यावरती. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या बाजूने गनागाती प्रहार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सौरभ पाटिल ऑन फायर. ये तो जाकी है पिक्चर पूरा का पूरा बाकी है. क्या कमाल की बल्लेबाजी सौरभ पाटिल के बल्ले से देखने को मिलती हुई. नाव देखता है न ताव देखता है. हर एक गेंद को मानो सीमा रेखा के बाहर फेंकता है. ये बल्लेबाज जब डील करता है ना तो अक्सर 4 या 6 में करता है. एक कमाल का खिलाड़ी है. महानतम खिलाड़ी है. अपने आप में एक बेमिसाल खिलाड़ी की निशानी यहाँ पर बनते हुए मिस्टर सौरभ पाटिल और उनको खूबसूरत सहयोग देते हुए खूबसूरत साथ निभाते हुए मिस्टर शर्व नजर आते हुए. भाई मांडवकर राउंड विकेट गेंदबाजी करते हुए सौरभ पाटिल के लिए बैक टू द बॉलर खेलने का प्रयास. और फिलहाल यहाँ पर देखा जाए तो शानदार फील्डिंग का नजारा देखने को मिला था. जहां पर 3 आने चाहिए थे वहां पर बेहतरीन फील्डिंग के कारण मात्र सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा. फिलहाल यहाँ पर सिंगल के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई 48 रन पर बिना कोई विकेट को अच्छी साझेदारी यहाँ पर देखने को मिलती हुई. शायद क्या 50 की साझेदारी पूरी होगी? यस एब्सोल्युटली. इसी के साथ ये दूसरा मुकम्मल किया. तीसरे की मांग के रनआउट का खतरा मंडराता हुआ और इसी के साथ 50 रनों की शानदार साझेदारी पूरी. एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए. पहले विकेट के लिए ये 50 रनों की साझेदारी. हाँ उसके बावजूद भी 50. हालांकि यहाँ पर 50 रनों की साझेदारी होती हुई तीसरा रन मुकम्मल करने का प्रयास किया था. 1 शॉट था यानी कि 50 रन पूरे होते हुए स्कोरबोर्ड के ऊपर. और इसी के साथ ही साथ तीसरी ओवर की समाप्ति हो चुकी है. काफी महंगा ओवर साबित हुआ था. कुल मिलाकर 20 रन खर्च किए थे. ये देखिए पहले ओवर में मात्र 13 रन खर्च किए थे. दूसरे ओवर में 17 रन खर्च किए थे अंकित ने. भाई का जो ये तीसरा ओवर था काफी महंगा साबित हुआ जहां पर 20 रन उन्होंने खर्च किए थे. और अब शुभम अब्दुल को गेंदबाजी मार्ग पर लाया है. शुभम से ढेर सारी उम्मीदें होंगी. पिछले मुकाबले में उन्होंने शानदार गेंदबाजी की थी. शायद उसी को दोहराने की आवश्यकता होगी अब शुभम अब्दुल को. फिलहाल स्ट्राइक पर शर्व नजर आएंगे. बॉटम हैंड का खूबसूरत इस्तेमाल किया. ऑफ साइड की तरफ ड्राइव किया था. वहां पर पॉइंट पर खिलाड़ी नजर आए थे काफी तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए. लेकिन जब तक आकर गेंद को रोकते थ्रो करते वो सीधा शिवम के हाथों में उसके पहले बड़ी आसानी के साथ दूसरा मुकम्मल किया था. 52 पर स्कोर बोर्ड यहाँ पर देखने को मिलता है. फिलहाल यहाँ पर दूसरी गेंद को भी खेला है पॉइंट की तरफ. लेकिन इस बार रनआउट का खतरा मंडरा था. आखिरकार विकेट की जो प्रतीक्षा थी वो पूरी होती हुई शर्व वापस जाएंगे. लेकिन यहाँ पर तारीफ करनी चाहिए शर्व की जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी का परिचय दिया. पहले विकेट के लिए जो साझेदारी उन्होंने निभाई थी सौरभ पाटिल के साथ वो कमाल की थी. वो शानदार थी. अनबिलीवेबल परफॉर्मेंस यहाँ पर मिस्टर शर्व के द्वारा हमने देखा था. फिलहाल यहाँ पर कुल मिलाकर रन संख्या आगे पहुंच चुकी है 53. 53 पर यहाँ पर एक विकेट के नुकसान पर इस प्रतियोगिता का शायद एक हायर स्कोर इस मुकाबले के अंदर जरूर देखने को मिलेगा. अगर बची हुई गेंदों पर 2 या 3 बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे तो. फिलहाल यहाँ पर अब नए खिलाड़ी धीमी गति के साथ मैदान की तरफ आगे बढ़ते हुए. फिलहाल यहाँ पर स्ट्राइक पर ज्यादा से ज्यादा सौरभ पाटिल को आना चाहिए क्योंकि एक सेट बल्लेबाज है सौरभ पाटिल. अब गेंद उनको फुटबॉल की तरफ दिखाई देने लगी है. अगर पूरी तरह से बल्ले के रडार में गेंद आएगी तो यकीन मानिए गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. लेकिन अब जो नए खिलाड़ी मैदान के अंदर आए उनको एक काम करना पड़ेगा. सिंगल लेना चाहिए या ट्रिपल रन लेकर स्ट्राइक को रोटेट करना चाहिए. सौरभ पाटिल को स्ट्राइक पर लाना जरूरी होगा. जो ब्रेक थ्रू की आवश्यकता थी वो ब्रेक थ्रू आखिरकार यहाँ पर हासिल करके दिया है मिस्टर शुभम ने. हालांकि रनआउट के रूप में क्यों ना से विकेट जरूर गया है. फिलहाल यहाँ पर शुभम तैयार है. सामने होंगे एक बड़े खिलाड़ी. फिलहाल यहाँ पर वन साइड की तरफ ड्राइव किया. मात्र सिंगल पर ही संतुष्ट होंगे? नहीं. दूसरे की मांग थी. दूसरा भी पूरा क्या तीसरा पूरा करेंगे? नहीं. वापस बुलाया रेफरी ने. यहाँ पर डबल पर ही संतुष्ट होना पड़ेगा. 2 के साथ रन संख्या आगे बढ़ेगी. 55 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर एक विकेट के नुकसान पर. नए जो खिलाड़ी है उनका नाम है बैटर्स नेम वैभव आए हैं. अपनी टीम का वैभव बनना है.
अपनी टीम को आपके ऊपर नाज होना चाहिए, ऐसा परफॉर्मेंस यहाँ पर पेश करने की आवश्यकता है। ये देखे पूरी तरह से बीट हुए थे खिलाड़ी। अंपायर की तरफ देखा था, शायद कोई इशारा करेंगे ये मनीषा थी, लेकिन बिल्कुल नहीं, खारिज किया डिसीजन को। ये शानदार डिलीवरी, डॉट गेंद आती हुई, बिंदी गेंद आती हुई। और यहाँ पर देखिए फिलहाल यहाँ पर पुल किया, क्या ये सक्सेसफुल होगा? गेंद के नीचे खिलाड़ी शिवम अब्दुल को और एक सफलता मिलती हुई, शानदार कैच वहां पर देखने को मिलता हुआ। स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी ने कोई गलती नहीं की और वैभव को यहाँ पर चलता कर दिया सीधा बैक टू द पैविलियन। निकनेम क्या है इसका? और बकासुर के नाम से वो जाने जाते पूरे दापोली टेनिस क्रिकेट विश्व में। हालांकि यहाँ पर एक कमाल का परफॉर्मेंस दिखाने की उम्मीद थी, लेकिन नहीं, यहाँ पर एक बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में कैच आउट होकर सीधा बैक टू द पैविलियन। अब ये नए खिलाड़ी मिस्टर रोहित धीरे धीरे मैदान की तरफ आगे बढ़ते हुए, सौरभ पाटिल अभी भी दृढ़ता का परिचय देते हुए उन्होंने ठान लिया हमें लेकर जाना है हमारी टीम को एक बड़े स्कोर की तरफ। वो कहते हैं ना, मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी। वो छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा हो कुछ भी, पर हार नहीं मानूंगा। ये खिलाड़ी हार मानने वाला नहीं है। सौरभ पाटिल दृढ़ता का दूसरा नाम है। यहाँ पर ऑन साइड की तरफ ड्राइव किया था, फुटवर्क का बेमिसाल इस्तेमाल किया, दूसरा रन में पूरा किया था, तीसरे की मांग होगी, रन आउट का खतरा मंडरा था। क्या बल्ला लेकर गए हैं सुरक्षित अपने क्रीज में, और यस एब्सोल्युटली सुरक्षित पहुंच चुके थे। और इसी के साथ 3 रनों के साथ ही साथ ओवर नंबर 4 यहां पर समाप्त हो चुका है। 4 ओवर के खात्मे के बाद पहले बल्लेबाजी करते हुए PS11 की टीम पहुंच चुकी है 58 पर, यानी कि अब मुकाबले को जीतने के लिए केपी डोमिनेटर्स की टीम को 59 रनों की आवश्यकता होगी, वो भी 24 डिलीवरीज में। सनी, ये मुकाबला कमाल का होने वाला है। फिलहाल यहाँ पर एक छोटे से ब्रेक के लिए रुकेंगे, लेकिन ब्रेक में जाएंगे सीधा टॉस बॉक्स की तरफ, जहां पर गणेश कन्या आसूद बनाम एसके स्पोर्ट्स मौजे दापोली के बीच में अहम मुकाबला होगा और उसी मुकाबले का टॉस होगा। गणेश कन्या आसूद बनाम एसके स्पोर्ट्स मौजे दापोली के बीच में अहम मुकाबला। दोनों भी टीम के कैप्टन से अनुरोध रहेगा कि आपको टॉस बॉक्स में आना है। गणेश कन्या आसूद बनाम एसके स्पोर्ट्स मौजे दापोली, प्लीज वेलकम कैप्टन टॉस बॉक्स। बॉलिंग
SK स्पोर्ट्स टॉस जिंकलेला आहेत आणि त्यांनी बॉलिंगचं डिसिजन घेतलंय. ही मॅच 59 धावांचा पाठलाग करत असताना ओपनिंग फलंदाज भाई मांडवकर आणि त्याचबरोबर ऋषी पाचलटकर. पहिलाच बॉल आहे, फाऊल आहे, म्हणजे मर्यादा रेषा ओलांडण्याचं काम केलं जाते. फाऊल पहिलाच बॉल या ठिकाणी जर पाहायला गेलं तर डॉट बॉल असेल. ज्या मर्यादा रेषा त्या ओलांडण्याचं काम मात्र फलंदाज भाई मांडवकरच्या माध्यमातून केलं गेलंय. 59 धाव म्हणजे प्रत्येक षटकामध्ये लगभग मी तरी म्हणेन तर 15च्या सरासरीनं या इथून पुढे तुम्हाला धावा करायच्यात. फुलटॉस बॉल आहे, सन्मानजनक हँडल केलंय. पुन्हा मिस फील्ड तिथं बघायला मिळते. दुसरी धाव कंप्लीट आणि तिसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळते. म्हणजे आपण काय तर स्वतः संघ मालक आहेत, त्यांच्याच माध्यमातून या चुका घडल्या गेलेल्या आहेत. तुमच्या संघाला जिंकायचं असेल तर ज्या ठिकाणी एकच धाव होती तिथे मात्र अतिरिक्त 2 धावा देखील एक्स्ट्रा आता खर्च करताना आपल्याला संघ मालक बघायला मिळाले. PS11 प्रथमच सोंडकर त्या चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु ज्या वेळेला बॉल पकडतील अतिशय वेगानं 3 धावा देखील कंप्लीट आपल्याला होताना पाहायला मिळाले. RP45 वेगवान बॉल मात्र टाकण्याचा प्रयत्न होता. काय सुपर बॉल आहे, पण त्यांनी सांगितलं डेड बॉल घोषित केलाय, कारण का फलंदाज मात्र त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये तयार नव्हता. राऊंड द विकेट येणारा पुढचा बॉल. या बॉलवरती मोठा प्रहार. RP45 याच्या बॅट मधून सुपर फटकेबाजी, परंतु इथे विकेटचं पतन. बाकासूरनं मात्र तिथे कोणती चूक केली नाहीये आणि इथे काय सांगतायत, इथे विकेटचं पतन आणि इथे RP45 ऋषी पाचलटकर मैदानाच्या बाहेर जाताना गोल्डन डकचा शिकार बनतोय हा खेळाडू. बाबू त्याच्या नंतरला मात्र या बॉलवरती बघा अगदी थोडीशी घाई आणि अतिशय वेगाने 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. राऊंड द विकेट बॉलिंगचं या ठिकाणी बघा मारा असेल अलोंग द कार्पेट. पुन्हा एकदा या बॉलवरती खेळलं गेलंय. राहुल माने या खेळाडूने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चेंजेस आहेत, बदल हे केले जाते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ऋषी पाचलटकरला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं होतं. हालाकी चर्चा आपण केली आणि चर्चा करत असताना या बॉलवरती देखील ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. वैभव रामणे म्हणजेच बकासूर या नावानं प्रसिद्ध आहेत. ते षटकाचा खेळ या ठिकाणी बघा समाप्त होतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 1 विकेट 8 या आकड्यावरती. केपी डॉमिनेटर्स ना 8 ना किती विकेट लॉस ऑफ 1. पहिलं षटक टाकलं होतं या ठिकाणी सौरभ पाटीलनं. केवळ एक महत्वाची विकेट घेतली. या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्या. तर षटक क्रमांक आता मात्र दुसरं या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून टाकलं जाईल. प्रत्येक षटकामध्ये 15च्या सरासरीने तुम्हाला धावा करायच्या होत्या, परंतु येथे अंकित मात्र याला मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील. हालाकी संघ कुठेतरी संकटामध्ये आहे. तुम्हाला 18 बॉलमध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे आता रिक्वायर रन रेट जो 15चा होता तो 17ला जाऊन पोहोचलाय.
17च्या सरासरीनं 3 षटकामध्ये आता तुम्हाला धावा करायच्या आहेत. करूया मरोची मॅच. PS11 एक मॅच जिंकलेत, एक पराजित झालेत. केपी डॉमिनेटर्सच्या संघाने देखील एक जिंकलेत, एक पराजित झालेत. लक्ष्यमच्या बाहेरचा बॉल मिस्टर एक्स्ट्रा. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 त्याचं उल्लंघन पंचांनी दंडित केलंय. या बॉलवरती अगदी नक्की समोरच्या क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न शर्व चेंडूपर्यंत पोहोचलाय, परंतु 2च धावेंवरती आता समाधान मानावं लागतंय. अंकितला अशाच प्रकारचे एफर्ट्स द्यावे लागतील, कारण सौरभ पाटीलचा ज्यावेळेला जेल सुटला होता, सौरभनं एकंदरीत बघा त्या परिपूर्ण त्या जीवनदानाचा फायदा उचलला आणि संघाला मात्र एक विशाल असा टार्गेट मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये या ठिकाणी नक्कीच लावला गेला. दुसरा षटक इन प्रोग्रेसला असत असताना रोहित पवारनं मागचा बॉल वाईट टाकला. त्याच्यानंतरला पुढच्या बॉलवरती हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, या बॉलवरती लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला, कारण क्षेत्ररक्षक ज्या वेळेला लॉंग ऑफच्या परिसरामध्ये नव्हता त्या खेळाडूला लॉंग ऑनला देखील आणलं गेलं. त्यानंतर जो खेळाडू आहे लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर कव्हरच्या अगदी मधोमध त्या एका खेळाडूला देखील गेले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही बॅकफुटला जाणार तोपर्यंत बघा इथे तुम्हाला बॉल मिळणार नाही आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचं ठरतं आणि त्या फुटवर्कचा वापर मात्र आता बॅकफुटला जाऊन केला गेला आहे. नो बॉल दिलाय फणसानी. या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक येऊ शकला असता, पण तुम्ही तरी म्हणेन की इथे थोडीशी मिसफील्ड गलती आहे. चेंडू क्षेत्ररक्षक रेस, चेंडू मात्र दन 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 कर सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. आलाय चौका. टोटल 4+1 = 5. 5 मिळतील. धावसंख्या 16ला आता जाऊन पोहोचले. क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अंकितच्या आता नशिबाने देखील साथ दिले, कारण का आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मार्गस्थ करायचं असेल तर या मॅचमध्ये ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे, कारण का स्वप्न हर एक संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो, स्वप्न उराशी बाळगून. परंतु ही मॅच तुम्ही पाहताय तर खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी खूप महत्त्वाची असू शकणार आहे. येणारा पुढचा बॉल असेल. या बॉलला देखील चांगलं फ्री केलंय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला अगदी डीप मध्ये आहे. जोपर्यंत चेंडूला कॅरी करतील तोपर्यंत वेगाने मात्र 3 धावा कंप्लीट होतील. यावेळेला चांगला फटका खेळला गेलाय. जोपर्यंत जर पाहायला गेलं तर भाई मांडवकर यांच्याच माध्यमातून या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरं षटक प्रोग्रेसला राहिलंय. आता अंकितचा बॉल अजून देखील खामोश आहे. मोठे स्ट्रोक येत नाही आहेत, कारण का मोठे स्ट्रोक खेळल्याशिवाय आता इथं तुम्हाला पर्याय उरला नाही आहे. तुम्हाला 59 धावांचं भलं मोठे टार्गेट पार करायचं आहे, परंतु भाई एका बाजूला बघा आपल्या साथीदाराचे होप्स वाढवत आहेत की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थांबा, आपण विजयाच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू. आता सेल्फिश कंट्रोल लाईफ दॅन बेटर. परंतु या बॉलला डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिझनकडे खेळलाय, परंतु थोडासा बघा हा जो खेळाडू आहे शरणगती त्या ठिकाणी पत्करत होता, परंतु थोडासा पाय देखील तिथे स्लीप झाला, परंतु अंततः तो पुन्हा एकदा उठला आणि लगेचच रनिंग करण्यासाठी तो प्रयत्न केले. 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 23. 23 या आकड्यावरती षटकातील एका बॉलचा मात्र खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजून देखील तुम्हाला जर पाहायला गेले तर खूप साऱ्या धावा पाहिजेत. 13 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 36ची गरज. भाई मांडवकर या बॉलवरती देखील डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळतायत आणि ते पुन्हा एकदा हा नानाचा मामला आहे, परंतु तर पाहायला गेलं तर मी तरी म्हणेन गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅटर्सची बॉडी लँग्वेज सांगते की ते पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 25. 25 झालेले आहे जिंकण्यासाठी. आता इथून पुढे 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता, म्हणजे इथून देखील 17चं रन रेट मात्र कायम झालंय, म्हणजे याच ओव्हरमध्ये 17 धावा देखील आलेल्या आहेत. 12 बॉल 34 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 17-17च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. तुम्ही पाहायला गेलं तर सचिन वाडकरला बॉलिंग दिली जाईल का, परंतु सचिन देखील बॉलिंग करू शकतो. सचिनकडे दमखम आहे. एकंदरीत तुम्ही पाहायला गेलं तर क्रमांक 3चं षटक बघताय तर सौरभ पाटीलच हँडल करेल. षटक क्रमांक 4 टाकणार कोणती ते थोडंसं प्रश्नाचं चिन्ह येऊ शकतं, कारण का पहिलं षटक टाकलं होतं पाटीलनं, दुसरं षटक पवारनं टाकलं आणि तिसरं पुन्हा एकदा षटक पाटील टाकत असताना आय थिंक असं वाटतंय की 4थं षटक जे आहे तर सचिन वाडकरच्या दिशेनं या ठिकाणी मॅनेजमेंट PS11चं जाऊ शकेल.
12 बॉलमध्ये 34 धावा होतील की नाही मला अजिबात माहित नाहीये. राईट राऊंड द विकेट बॉलिंग असेल लेफ्ट हँडर बॅटरसाठी. सौरभ तयार आहे. या बॉलला चांगलाच खेळण्याचा प्रयत्न. सचिननं थोडीशी मिसफिल्ड केली आहे. ही मिसफिल्ड नाही तर या बॉलवरती सरळ 3 धावा मिळू शकतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. याला म्हणतात की मॅनेजमेंट, व्यवस्थापन तुम्हाला करावं लागतं. तुम्ही क्रिकेट असू द्यात किंवा शैक्षणिक किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल तर प्रथमतः तुम्हाला मॅनेजमेंट म्हणजे याचंच अर्थ व्यवस्थापन काही केलं आणि करणं गरजेचं असतं. व्यवस्थापनाला नक्कीच खूप महत्त्व दिलं जातं आणि ते व्यवस्थापन जर प्रत्येकाकडे असेल तरच तुम्ही यशस्वी बनत असता. आणि या मॅचमध्ये देखील जर पाहायला गेलं तर सौरभ पाटील यानं बॅटिंग करत असताना चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट केलं. आपल्या साथीदाराला अगदी 3 षटकापर्यंत सांगितलं की आपण डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळू आणि त्याच बळबुतावरती मात्र त्यांनी तब्बल विशाल असं टार्गेट 59 धावांचं त्याने त्या ठिकाणी नक्कीच ठेवलं गेलं. प्रतिस्पर्धी संघ देखील अगदी तशाच प्रकारची रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका बाजूला भाई मांडवकर अगदी शांत क्रिकेट खेळताना दिसलाय परंतु या बॉलवरती ते थोडेसे अग्रेसिव्ह होताना पाहायला मिळत आहेत. सौरभ पाटील सारख्या आक्रमक शैलीच्या बॉलरवरती ज्याचा पेस हे कुठेतरी त्याचं आपण पाहिलं गेलं ब्रह्मास्त्र बनलंय आणि आता थोडीशी चर्चा देखील करतात. अंकित रिक्वेस्ट असेल की आता लगेचच आपण जा नॉन स्ट्राईक एंडवरती, आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे. आज ग्रँड फायनलचा दिवस म्हणजे शेवटची मॅच ही फायनलची देखील 4च ओव्हरची खेळवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी सहकार्य करा. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आता मात्र कुठेतरी दिशाहीन बॉलिंग. PS11चा संघ मात्र या मॅच मध्ये पुण्यात आगमन करेल का? हवेमध्ये बॉल आहे इथे मात्र ऋषी बॉलच्या खाली येतोय. कॅच पकडली जाईल का? येस, सक्सेसफुल विकेट मात्र यावेळेला मिळते. भाई मांडवकर सारखा हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. प्रॉपर टायमिंग नव्हता आणि फलंदाज सौरभ पाटीलला सर्वात दुसरी मोठी विकेट या ठिकाणी आपल्याला घेताना पाहायला मिळते. 30 या आकड्यावरती दुसरा खेळाडू बाद झालेला आहे. जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. शुभम अब्दुल एकंदरीत जर पाहायला गेला या होम ग्राउंडचा किंग खेळाडू आपण सीझन 1 मध्ये पाहिलं असेल. या खेळाडूला एकंदरीत 5 बॉल मध्ये 5 सिक्सर ठोकणारा हा एकमेव फलंदाज स्वतःच्या आता नक्कीच या घरेलू मैदानावरती खेळताना तुम्हाला बघायला मिळेल. आता त्याच फटक्यांची आवश्यकता म्हणजे सीझन 1 मध्ये तुम्ही कामगिरी जी केली होती ना, आता सीझन 5 मध्ये देखील शुभम अब्दुल या खेळाडूला करावी लागेल कारण का जिंकण्यासाठी आता 29च धावांची आवश्यकता. सौरभ पाटीलला इशारा केला की अगदी तुम्ही सेंटरला थांबा आणि त्याच ठिकाणी बघा थांबवलं गेलं खेळाडूला. इथे प्रथमेश सोंडकर अगदी जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये इकडून तिकडून चालताना धावताना आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत. शुभम या बॉलवरती देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. एक धाव घेतली गेले, प्रयत्न दुसऱ्या धावीचा असेल परंतु हा बॉल जाईल का डिक्लर झोन कडे? येस, डिक्लर झोनला ट्रॅव्हल झालाय. एकच धाव आता इथे मिळते. तिसरं षटक इन प्रोग्रेसला धाव संख्या 31 या आकड्यावरती. प्रथमेश सोंडकर यांनी मात्र तिथे मोठा संघर्ष केला नाहीये. त्याने मात्र दिमागाचा वापर केला. त्यांना माहित आहे की हा बॉल सरळ डिक्लर झोन कडे असा ट्रॅव्हल होतोय आणि तेच तुम्ही पाहिलं असेल. तर टॉस झालाय पुढचा. केपी डॉमिनेटर संघाला मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं होतं परंतु PS11चा काय आजच्या दिवसातला परफॉर्मन्स राहिलाय आणि मी तरी म्हणेन सौरभ पाटील या खेळाडूनं खऱ्या अर्थाने या दोन्ही मॅच मध्ये सुपर कामगिरी केली आणि ती कामगिरी यशस्वीरित्या बघायला मिळते. यावला पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल 2 कंप्लीट होत आहेत. प्रयत्न तिसऱ्या धावेचा आणि तिसरी धाव देखील अतिशय वेगाने या बॉलवरती देखील कंप्लीट. अजून देखील या षटकातील बॉल शिल्लक आहेत. मी तरी म्हणतोय ही मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे कारण का या दोन्ही खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे की चेंडूला शेवटच्या षटकामध्ये बाहेर मारण्याची. इथे फटका फसलाय आणि अंकित कर्डेने या षटकामध्ये मोठी घाई केली आहे म्हणजे तब्बल 3 महानतम खेळाडूंना सौरभ पाटीलनं बाद केलं. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट्स. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. सर बनू शकतील का? यस सनी, बिल्कुल यहाँ पर 6 में 25 रनों की आवश्यकता बन सकता है. वो काबिलियत इस समय शुभम अब्दुल के पास है. इसके पहले आपने जिक्र किया था कि पर्व 1 के अंदर 5 गेंदों पर 5 सिक्सर लगाने वाला ये महान खिलाड़ी है. अपने होम ग्राउंड पर बल्लेबाजी कर रहा है. वो क्षमता, वो काबिलियत, वो जोश, वो जुनून इस समय शुभम के पास है. फिलहाल यहाँ पर आखिरी 6 गेंदे 25 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए. शायद वो चौथा ओवर लेकर किस गेंदबाज को लाया जाता है ये देखने वाली बात बनेगी.
इसके बाद होने वाला अहम मुकाबला होगा गणेश कन्या आसूद बनाम एसके स्पोर्ट्स मौजूदा पोली के बीच में, वो भी काफी इंपॉर्टेंट मुकाबला रहेगा। उसके बाद देखेंगे हम केपी डोमिनेटर्स बनाम फ्रेंड सर्कल टेटोली के बीच में और एक मुकाबला, यानी कि लीग फॉर्मेट के 8 मुकाबले आज खेले जाएंगे। उसके बाद वो सीधा क्वालिफायर मुकाबले की तरफ हम प्रस्थान करेंगे। फिलहाल यहाँ पर आखिरी ओवर लेकर गेंदबाजी मार पर तैयार है पराग, गेंदबाजी मार पर तैयार है। निजी कोटे का पहला जबकि टीम के लिए चौथा ओवर लेकर 6 गेंदे 25 रनों की आवश्यकता। मिस्टर शुभम अब्दुल स्ट्राइक पर तैयार है, क्या बड़ा स्ट्रोक खेल पाएंगे। शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी पुल किया था, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन जब तक जाकर गेंद को फील्ड करते उसके पहले ही वो बड़ी इत्मीनान के साथ दूसरा भी पूरा किया था, यानी कि 2+1 = 3 और 3 रनों के साथ यहां पर जीत का मार्जिन थोड़ा सा कम होता हुआ नजर आ रहा है। अब आखिरी 6 गेंदे और 22 रनों की और आवश्यकता। शुभम अब्दुल स्ट्राइक खुद के पास रखना चाहते हैं, शायद यहाँ पर खुद के कलाइयों पे ऊपर विश्वास है उनका, क्या बड़ा स्ट्रोक खेल पाएंगे, क्या यहाँ पर 6 या 4 का स्ट्रोक देखने को मिलेगा शुभम अब्दुल के बल्ले से। पराग तैयार होते हैं, फिर एक मर्तबा, ओहो यहाँ पर देखे जड़ों में डालने का प्रयास किया था, गेंद जाती हुई सीधा डिक्लेयर जोन की तरफ, जहां पर मात्र मिलेगा सिंगल के साथ रन संख्या धीमी गति के साथ इस गेंद के ऊपर आगे बढ़ते हुए 38 रन बने हैं। मुकाबले को जीतने के लिए 59 रनों की आवश्यकता, ये बड़ा टारगेट है। PS11 की टीम ने अब तक के खेल में डोमिनेट किया। यहाँ पर नो बॉल का इशारा आता हुआ रोहित सर वहां पर हमारे मुख्य अंपायर का जो जिम्मा अदा करते हुए, किरदार निभाते हुए, और उन्होंने नो बॉल का इशारा किया था। हालांकि कोई रन की बढ़ोतरी नहीं होगी, मात्र 9 का जो सिंगल है वही मिलेगा इसी गेंद के ऊपर। फिलहाल देखा जाए तो शुभम तैयार होते हुए एक बार सामने वाली छोर की तरफ से ड्राइव करना चाहते थे, खिलाड़ी पीछे खड़े हैं। पहला रन काफी तेजी के साथ भागे, दूसरे की मांग होगी, क्या तीसरा भी मिलेगा। ऐसे एब्सोल्युटली इसी गेंद के ऊपर तीसरा रन भी मुकम्मल होता हुआ। काफी अच्छी रनिंग बिटवीन विकेट दोनों भी खिलाड़ियों के बीच में देखने को मिलती हुई। 3 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 42 रन 42 रन, 4 गेंदे 17 रनों की आवश्यकता, यानी कि चारों की चारे गेंदे यहाँ पर सीमा रेखा के बाहर जानी चाहिए, चारों का निश्चित करने का प्रयास होना चाहिए। यहाँ पर रनआउट का खतरा, अपील जरूर किए, क्या वो पॉपिंग क्रीज में पहुंच चुके थे। अंपायर का क्या डिसीजन आएगा, क्या सेफ रहेंगे या वापस जाना पड़ेगा। शायद यहाँ पर रन मुकम्मल किया था जरूर, और उसी के साथ यहाँ पर रन संख्या आगे बढ़ रही है। 44 रन 44 रन इस समय स्कोरबोर्ड के ऊपर। PS11 की टीम इस समय काफी तेजी के साथ जीत की तरफ आगे बढ़ती हुई। जब PS11 की टीम बल्लेबाजी करने के लिए आए थे तो सौरभ पाटिल की वो शानदार बल्लेबाजी हमने देखी थी, शर्वो के बल्ले से बड़े बड़े स्ट्रोक देखे थे, और उन्हीं के बीच में जो पहले विकेट के लिए 50 रनों की शानदार पार्टनरशिप हुई थी, उसी के चलते यहाँ पर 58 तक पहुंच चुकी थी PS11 की टीम, और 59 रनों का विशाल लक्ष्य सेट किया था। उसके बाद जब केपी डोमिनेटर्स खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए आए थे तो ढेर सारी उम्मीदें थी मिस्टर ऋषि पात्रटकर के द्वारा, लेकिन वो गोल्डन डक के शिकार बने। उसके बाद जो जीत का लक्ष्य रखा था उसका पीछा करते हुए एक के बाद एक विकेट का पतन होता गया, और अंत में PS11 की टीम पूरी तरह से केपी डोमिनेट्स की टीम को ओहो यहाँ पर डोमिनेट करते हुए नजर आएगी। हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, कोई गलती नहीं, और एक सफलता, और उसी के साथ PS11 की टीम ने यह कड़ा सिकंजा कसा है। कॉन्फिडेंस इस समय पूरी तरह से 7वें आसमान पर नजर आता हुआ PS11 दापोली का। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हाथोड़ी की चोट पत्थर भी भगवान नहीं बनता। अगर पत्थर को भी भगवान में तब्दील होना है तो पहले हथौड़ी के घाव सहने पड़ते हैं। हम इंसान हैं, हमें भी एक स्टार खिलाड़ी बनना है, कामयाब होना है तो उसके पहले हमें कड़ी मेहनत करने की आवश्यकता होती है। फिलहाल यहाँ पर देखिए केपी डोमिनेटर्स का और एक नया खिलाड़ी काफी तेजी के साथ मैदान की तरफ रुख करता हुआ, कहीं ना कहीं अब ये मान लिया है केपी डोमिनेटर्स की टीम ने, ये मुकाबला जीतना इतना आसान नहीं है। मैदान में हारा हुआ इंसान दोबारा जीत सकता है, लेकिन मन में हारा हुआ इंसान वो दोबारा जीत नहीं सकता। ये पराग अगली गेंद फेंकने के लिए तैयार, हवा में लहराती हुई गेंद, विकेट कीपर वहां पर मौजूद थे, रनआउट का खतरा मंडराता हुआ, लेकिन नहीं। उसी के साथ ओवर की समाप्ति और अंत में जाकर PS11 की टीम ने केपी डोमिनेटर जैसी बड़ी टीम को पराजित करते हुए इस प्रतियोगिता में और 2 पॉइंट मुकम्मल करते हुए टॉप 4 में पहुंचने की अपनी मक्तेदारी को, अपने दावेदारी को और मजबूत दिया है, फिलहाल मजबूत किया। फिलहाल यहाँ पर एक छोटे से ब्रेक के लिए रुकते हैं, वापस आएंगे तो जाएंगे सीधा गणेश कन्या आसूद बनाम SK स्पोर्ट्स मौजूदा पुली के बीच में जो अहम मुकाबला होगा उसकी तरफ। फिलहाल यहाँ पर चलते सीधा डीजे की तरफ।
पंच चला लवकरात लवकर सामन्याला आरंभ करा, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला ग्रँड फिनालेची लढत देखील खेळवायची आहे. फार वेळ जाणार नाही याची दक्षता घेऊया. गणेश कन्या सुदन एसके स्पोर्ट्स. चला धन्यवाद. या ठिकाणी पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये मी सागर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. महत्वाची लढत गणेश कन्या असुद आणि एसके स्पोर्ट्स मौजे दापोली दरम्यान. या ठिकाणी तुम्ही पाहता ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पहिला चेंडू होता, ड्राईव्ह केला होता पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु जोपर्यंत चेंडू अडवून चेंडूचे फेक करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक वरती आता अनिकेत तेरेकर. मागच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा तो शिकार ठरलेला होता गणेश कन्या असुद संघाकडनं. फार मोठी त्याला खेळ सादर करता आले नव्हते, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन करण्याची एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती असेल. मुन्ना गोलंदाजी मार्कवरती आहे तो एसके स्पोर्ट्सचा पोलीस संघाचा. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा आपण पाहतोय याही बॉलवरती सिंगल भेटू शकेल. पहिल्या 2 बॉलवरती सिंगल धावा घेत दोन्ही खेळाडूंनी आपलं खातं ओपन केलंय आणि टीमची धावसंख्या आता बिनबाद 2 या आकड्यापर्यंत पोहोचवलेली आहे. याच्यानंतर देखील केपी डॉमिनेटर्स फ्रेंड सर्कल टेटवली अशी महत्वपूर्ण लढत आपण पाहणार आहोत. दरम्यान यावेळेला बॅकफुटवरती जात चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होता आणि जोपर्यंत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येईल तोपर्यंत झपकन दुहेरी धाव पूर्ण करत संघाची धाव संख्या आता गणेश कन्या असुदची पोहोचते 4 या आकड्यावरती. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट, दर्जेदार रनिंग बिटवीन विकेटसाठी अनिकेत तेरेकर ओळखला जातो आणि त्याचबरोबर त्याचा सहकारी खेळाडू आपण पाहतो. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवरती गेलेत. कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका खेळलाय. नो मॅच लँड एरियामध्ये क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती येतोय, परंतु तोपर्यंत इथं झपकन तिहेरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेत विदाऊट लॉस. चांगली सुरुवात या ठिकाणी. अनिकेत तेरेकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला भेटेल मुन्नाच्या विरोधामध्ये. मुन्ना बुलटे अंडरम ओपन टेनिस क्रिकेट विश्वातला चमचमता सितारा सातत्यानं जेडी स्पोर्ट्स मौजे दापोली संघाकडनं खेळताना याला आपण पाहिलंय आणि या मानाच्या सन्मानाच्या